शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सेना भवनात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळेला त्यांनी पदाधिकाऱ्यांना एमआयएमच्या युतीच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना एमआयएम युती कधीही शक्य नाही असं म्हणत स्पष्टपणे ठणकावले। एमआयएम ही भाजपची बी टीम असून विरोधकांची हवा कमी झाल्यानं अशा कुरापती सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। विरोधकांना ताकदीनं प्रत्युत्तर देण्याचा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत शिवसैनिकांना दिला। जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की एकामागोमाग एक काही ना काहीतरी घटना अशा घडतायत की नाही म्हटलं तरी मला एका जागी बसून राहावं लागलं। गेल्या वेळेला आपण भेटलो होतो, त्याही वेळेला शिवसंपर्क मोहीम राज्यभरामध्ये आपण राबवणार होतो, इथेच वर्षामध्ये भेटलो होतो। ती बैठक झाली न झाली आणि एका आठवड्याच्या आत कोरोनाची दुसरी लाट आली, पुन्हा सगळं ठप्प झालं। दुसरी लाट गेली, तिसरी लाट येत होती आणि तेव्हाही मी ठरवलं होतं की आता आपण बाहेर पडू आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ। हे नेमकं माझं मानेचं लफडं उद्भवलं। ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने मी इथपर्यंत तुमच्या समोर आलेलो आहे। आणखीन काही दिवसात मी तुमच्या सोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही। आजची ही बैठक फार महत्वाची आहे आणि माझ्या आधी संजय असतील, आणखीन कोणी, त्यांनी काय काय मार्गदर्शन केलेलं आहे, काय मुद्दे दिलेले आहेत। कदाचित एखादा दुसरा मुद्दा रिपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मी नुकताच जॉईन झालेलो आहे। शिवसंपर्क मोहीम ही आपल्यासाठी काही नवीन नाहीये। यापूर्वी सुद्धा आपण भगवा सप्ताह साजरे केलेले आहेत आणि त्या माध्यमातून सर्वत्र एकदा शिवसेनेचे विचार हे गावागावात नाही तर घराघरात पोहोचवणं हा आपला एक उद्देश असतो। आपण पूर्वी जे म्हणत होतो की गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक, हे या मोहिमेचं खरं आपलं एक उद्दिष्ट असतं। आणि मला खात्री आहे की आपल्याला बाकी सगळ्या काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही। दोन तीन गोष्टी ज्या मला वाटतं सांगण्याची आवश्यकता आहे की एक तर सत्ता आल्यानंतर आणि मधला काळ जो एक कोरोनाचा गेल्यानंतर निखाऱ्यावरची जमलेली राख, तिच्यावरती पुन्हा एकदा फुंकर मारण्याची गरज आहे। शिवसेना आणि शिवसैनिक म्हटल्यानंतर धगधगता निखारा ही जी काय आपली ओळख आहे, त्या ओळखीवरती जर का थोडीशी एक राख जमली असेल तर ती राख झटकून टाकणं, तिला फुंकर मारून पुन्हा शिवसेनेच्या सैनिकातल्या निखाऱ्याची ओळख आणि धग हे जे कोणी आपले विरोधक आहेत त्यांना दाखवण्याची गरज आहे। आणि तोच तर आपल्या शिवसंपर्क मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। हा, मग हे ओघाने आलं की काही ठिकाणी पदाधिकारी नसतील, तिकडे माझ्याकडे तुम्ही एक यादी दिली पाहिजे की इथे पदाधिकारी नाहीत आणि साधारणतः एक तुम्ही शिवसेनेचे दूत म्हणून, मुख्य आपल्या शिवसेना भवनाचे दूत म्हणून तिकडे गेल्यानंतर तिथे जे काही आपले चांगले कार्यकर्ते असतील, मग ते महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, युवती असतील, त्यांची एक साधारणतः हेरणी करून त्यांची नावं माझ्याकडे आली पाहिजेत। काही जण, मी असं म्हणत नाही की आता काम करत नाहीत, पण आहे थकले भागले, त्यांच्या उमेदीच्या काळात जे काही करायचं त्यांनी केलं, आज सुद्धा करतायत, पण त्यांना आता कुठेतरी एक नवीन आधार देण्याची गरज आहे। आणि आधार म्हणजे काय तर शिवसेना प्रमुखांचं एक वैशिष्ट्य की किती वर्ष गेली तरी सुद्धा तरुण वर्ग हा त्यांचा नेहमी चाहता राहिलेला आहे। तरुण वर्ग आणि तरुण हा एक फार महत्वाचा भाग हा आतापर्यंतच्या राजकारणातच नव्हे तर इतिहासात घडवत आलेला आहे। मग नवीन चेहरे असताना साधारणतः माझी इच्छा अशी आहे आणि ती तुमची सुद्धा असणारच, अगदी एका हाती सत्ता हा भाग, त्याच्यावरती नंतर कधीतरी बोलू आपण, पण पक्ष वाढवणं हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि पक्ष वाढवत असताना आपण यापूर्वी कोणते मतदारसंघ निदान एकदा तरी जिंकलो होतो त्याची यादी आपल्याकडे असणं गरजेचं आहे।
काही मतदारसंघ असे असतील की जे आपण एकदा सुद्धा लढवले नव्हते. 19 साली 2014 साली आपण लढवले होते, कारण आपली युती भारतीय जनता पक्षाने, आपण हिंदू तेव्हाही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत हे सत्य जरी असलं, तेव्हा त्यांनी ती युती तोडली होती. तर त्यांनी तशी बांधणी केली होती, आपण केली नव्हती. मग आजपासून सुरू करा. जे मतदारसंघ अगदी परंपरागत भारतीय जनता पक्षाकडे होते आणि आहेत, तिथे आपला माणूस का नाही उभा राहत? आपल्याकडनं महिला चांगली का नाही कार्यकर्ते उभी राहत? शोधा त्यांना. शोधा म्हणजे काय असं तांदूळातून खडे निवडण्यासारखे नाही, ते समोरच असतात. पण काही वेळेला आपलं दुर्लक्ष होतं. तर मला पुढच्या वेळेला त्याही मतदारसंघामध्ये एक जिंकू शकण्याची शक्यता असलेला उमेदवार पाहिजे. ते सुद्धा काम तुम्हाला या शिवसंपर्क मोहिमेत करावे लागेल, की कुठे कुठे भारतीय जनता पक्षाकडे कोणते मतदारसंघ होते, कोणत्या आत्ताच्या याच्यामध्ये सुद्धा कोणते मतदारसंघ आता त्यांच्याकडे आहेत, युतीमध्ये सुद्धा, आणि तिथे सुद्धा आपले उमेदवार समर्थपणाने जिंकू शकतील अशी तयारी आपली आजपासून असली पाहिजे. या सगळ्या झाल्या संघटनात्मक गोष्टी. मग सदस्य नोंदणी आली, मतदार नोंदणी आली, आता निवडणुका तोंडावर आहेत.